श्रीराम जय राम जय जय राम. रामा परते सत्य नाही. मी कोणाचा कोण, मी आलो कोणीकडून. तू आहेसी अजन्म आत्माची निधान. आत्म्यासी नाही जन्म मरण, हे सत्य आहे जाण. आत्म्यास नसे जन्म मरण, तरी तो देहात आला कैसा कोण. आत्मा निर्गुण निराकारी, त्यास नाही जन्म मृत्यूची भरी. तो सत्ता मात्र वसे शरीरी, आत्मा नाही करता हरता. तो कल्पनेच्या परता. तू आहेस आत्मा सर्व व्यापुनी, वेगळा तो परमात्मा. सर्व पोथ्यांचे सार, सर्व साधू संतांचा विचार. परमात्मा एकच सत्य जाण. रामा परते सत्य नाही. श्रुती स्मृती सांगतात हेच पाही. राम सत्ते विण न हाले पान, हे सर्व जाणती थोर लहान. श्रीराम रूप ब्रह्मस्वरूप, निर्गुण सगुण सुंदर. तयासी माझे अनंत नमस्कार. रामाविणे सत्य काही, सत्य जाण तुझे नाही. दुःखाचा हरता व सुखाचा करता, परमात्म्या वाचून नाही कोणी परता. रामा परते हित, सत्य सत्य नाही त्रिभुवनात. आजवर जे जे काही केले, ते भगवत चिंतनाने दूर झाले. विषय मला मारी ठार, हा जेव्हा झाला निर्धार, तेव्हाच तो होईल दूर. सर्व काही पूर्ववत चालावे, तरी पण मन रामाला लावावे. वैभव संपत्ती मनास वाटेल तशी स्थिती, ही भगवत कृपेची नाही गती. न व्हावे कधी उदास, रामावर ठेवावा विश्वास. स्वार्थरहित प्रेम, हीच परमात्म्याची खूण. जसा सूर्याला अंधार नाही, तसे परमात्म्याशी असत्य अन्याय नाही. परमात्मा न्यायरूप आहे, म्हणजे परमात्मा सत्य आहे. रामाविण सत्य सत्य काही, सत्यत्वाला उरले नाही. आपले आधी आला, आपले संगत राहिला. आपले मागे उरला, त्याची संगत धरतो भला. रामाचा आधार जन्माआधी आला, पण माझे मीपणाने सोडून गेला. सर्व स्थिती लय करता, एकच प्रभू माझा राम त्राता. राम सर्व व्यापी भरला, तो माझे पासून दूर नाही जाहला. परमात्मा सर्व ठिकाणी भरला, त्याचे विण रीता ठाव नाही उरला. सर्व जीव पराधीन, सर्व परमात्म्याचे अधीन. म्हणून जे जे घडले काही, ते ते त्याचे सत्तेनेच पाही. चातुर्य बुद्धी देहभाव, वासना कल्पना, ही मायाच अवघी जाणा. माया बहुत जुनाट, तिने बहुतांश भोगविले कष्ट. मुख्य देह बुद्धी अविद्यात्मक, अविद्या पराक्रम साधी फार. तिची शक्ती फार मोठी, आत्मदर्शन न होऊ देई भेटी. म्हणून जे जे दिसते, ते ते नासते. हा बोध घेऊन चित्ती, सज्जन लोक जगी वर्तती. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. जगाची उत्पत्ती स्थिती लय, हे परमात्म्याचे हाती. मनी न वाटू द्यावी खंती. श्रीराम जय राम जय जय राम. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी प्रवचन भावार्थ. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. मंगलाचरण. आपण आज गीतेतील सर्वात गूढ, सर्वात तत्वज्ञानमय आणि अत्यंत खोल अध्यायाकडे प्रवेश करणार आहोत. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. हा अध्याय जग काय आहे, देह काय आहे, आत्मा कोण, परमात्मा कोण, हे सर्व स्वच्छपणे समजावतो. अर्जुन विचारतो, हे प्रभू, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ कोण, आत्मा, देह, मन, यात खरे काय आणि माया काय. यावर श्रीकृष्ण अत्यंत सुंदर उत्तर देतात.
क्षेत्र म्हणजे काय? माऊली सांगतात, अर्जुना, हा देह म्हणजे क्षेत्र. आपण ज्या शरीरात राहतो तोच आपला शेतीचा तुकडा. या क्षेत्रात सुखदुःखाची पिकं उगवतात, कर्मांचे बीज पेरले जाते, वासनांचे काडेपेटे साचतात, गुणदोष वाढतात. देह म्हणजे अनुभवांचे क्षेत्र. क्षेत्रज्ञ कोण? या देहात वावरणारा आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ. तो करत नाही पण सर्व अनुभवतो. जसं प्रकाश बल्बमधून दिसतो पण प्रकाश हे बल्ब नाही, तसंच चैतन्य देहात दिसतं पण चैतन्य म्हणजे देह नाही. आत्मा वेगळा, देह वेगळा, हा मोठा संदेश. शरीराचे घटक 24 तत्वे. माऊली सांगतात की देह बनतो पंचमहाभूत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. अहंकार, बुद्धी, मन, इंद्रिये, इच्छा, द्वेष, सुख दुःख ही सगळी तत्व शेतीतील घटक. पण आत्मा तो यापैकी काहीच नाही. परमेश्वराची भूमिका श्रीकृष्ण सांगतात, मी प्रत्येक क्षेत्रात सर्वांच्या हृदयात वास करतो. मीच साक्षी, सृष्टीकर्ता आणि पालनकर्ता आहे. देह वेगळा, आत्मा वेगळा, पण परमात्मा त्यांच्या पलीकडे, सर्वांच्या धमन्यांत एकच. तत्वज्ञान काय जाणलं पाहिजे? माऊली स्पष्ट सांगतात, लोकांना 2 गोष्टी कळत नाहीत. मी देह नाही, मी मनही नाही. जो हे जाणतो तो संसारातून मुक्त. अगदी सोपं उदाहरण, आकाश कधी घाण होतं का? नाही. घाण ढगांमध्ये असते, आकाशात नाही. तसंच आपल्या आत ताण, दुःख, काळजी ही ढगासारखी. आत्मा मात्र स्वच्छ, निर्मल. कथा. एक राजा साधूला विचारतो, आत्मा देहापेक्षा वेगळा कसा? साधू म्हणतो, राजन, तुम्ही आरशात स्वतःला पाहता, प्रतिबिंब बदलतं. कधी केस पांढरे, कधी चेहरेच बदल. पण तू कोण आहेस ते बदलतं का? नाही. देह बदलतो, भावना बदलतात, विचार बदलतात, पण मी आत्मा तोच राहतो. हेच क्षेत्रज्ञ. आचरण. हा अध्याय जीवनात कसा उतरवायचा? देहाला सेवक बनवा, स्वामी नाही. मनाचे निरीक्षक बना, गुलाम नाही. भावनांना अनुभवून सोडा, धरून ठेवू नका. प्रत्येकामध्ये एकच परमात्मा पहा. मी पवित्र चैतन्य आहे, हा भाव धरा. यामुळे चिंता कमी होते, अहंकार शांत होतो, मन स्थिर होतं, प्रेम सहज उगवतं, स्वभावात सौम्यता येते. निष्कर्ष. अध्याय 13 सांगतो, देह हे क्षेत्र, आत्मा क्षेत्रज्ञ, परमात्मा सर्वांचा साक्षी. देह मन बदलतं, आत्मा शाश्वत. जो स्वतःला देह नाही तर शुद्ध चेतना मानतो, तोच खरा मुक्त. रामकृष्ण हरी. अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. मंगलाचरण. मानवाच्या प्रत्येक कृतीला, स्वभावाला, वर्तनाला आकार देणारा अति महत्वाचा अध्याय गुणत्रय विभाग योग. विश्वातील सर्व गोष्टी 3 गुणांनीच चालतात, सत्व, रज, तम. अर्जुन विचारतो, हे प्रभू, मनुष्याचा स्वभाव का बदलतो? कधी शांत, कधी क्रोधी, कधी आळशी असं का होतं? माऊली सांगतात, अर्जुना, हे 3 गुण मनुष्यावर राज्य करतात, सत्व, रज, तम. त्यांचा प्रभाव ओळखला तर माणूस स्वतःवर प्रभुत्व मिळवू शकतो. सत्व, रज, तम 3 गुणांचा अर्थ. 1. सत्वगुण, प्रकाश, शांतता, पवित्रता. सत्व म्हणजे समाधान, शांत विचार, स्पष्टता,
सद्गुण, ज्ञान. सत्व असलेला माणूस प्रेमळ, संयमी, कुणावर द्वेष नाही, ज्ञानाकडे झुकणारा, सत्यप्रिय, हे उन्नत करणारा गुण. 2. रजोगुण, धावपळ, इच्छा, महत्वाकांक्षा. रज म्हणजे क्रिया, महत्वाकांक्षा, इच्छा मिळवण्याची धडपड. रज असलेला माणूस सतत धावतो, इच्छा पूर्ण करण्यासाठी झटतो, यशापयशावर अवलंबून. अस्थिर, उत्पादन करणारा पण मन अस्वस्थ करणारा गुण. 3. तमोगुण, अज्ञान, भीती, आळस. तम म्हणजे अंधार, जडत्व, आळस, चुकीचे निर्णय. तम असलेला माणूस नकारात्मक, आळशी, रागीट, हिंस्र किंवा उदास, पतन करणारा गुण. मनुष्य कसा वागतो? गुणांवरून माऊली स्पष्ट सांगतात. सत्व वर नेतं, रज फिरवत राहतं, तम खाली खेचतं. मनुष्याचा विचार, स्वभाव, निर्णय, दुःख, आनंद सगळं गुणानुसार बदलतं. कथा 3 गुणांची सुबोध गोष्ट. एक झाडाखाली साधू बसले होते. एकाच झाडाकडे 3 लोक आले. पहिला सत्वगुणी म्हणाला, किती सुंदर सावली, इथे बसून ध्यान करूया. दुसरा रजोगुणी म्हणाला, या झाडाची लाकूड विकली तर किती फायदा होईल. तिसरा तमोगुणी म्हणाला, या झाडाखाली रात्री भूते असतील, पळा. तीच गोष्ट, 3 वेगवेगळे दृष्टिकोन. जग तेच, दृष्टी गुणांनुसार बदलते. गुणांचा परिणाम. श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, सर्व कृती गुणांनीच घडतात. पण अज्ञानी मनुष्य म्हणतो, मी केलं. अहंकार हाच बंधनांचा मूळ आधार. गुणांच्या पलीकडे कसं जायचं? माऊली सांगतात, सत्व वाढवा, रज कमी करा, तम सोडा. ते कसं? सत्संग, चांगल्या विचारांचे वाचन, शांत आहार, सत्य बोलणं, लोभ मोह कमी करणं, ध्यान, सेवा. यामुळे मन गुणातीत बनतं. गुणातीत पुरुष सर्वोच्च भक्त. जेव्हा माणूस स्तुती, निंदा, सामना पाहतो, सन्मान अपमानासमान, सुख दुःख समान, प्राप्त अप्राप्त समान, लोभ मत्सर नाहीसे झालेलं, शांत, स्थिर, प्रेमळ, तेव्हा तो म्हणतो, मी गुण नाही, मी शुद्ध आत्मा आहे. असा मनुष्य भगवंताला सर्वात प्रिय. जीवनासाठी शिकवण. अध्याय 14 आपल्याला शिकवतो, घरात शांतता हवी, सत्व वाढवा, लक्ष साधायचे. रज हा इंधन, नकारात्मकता टाळायची, तम कमी करा. आनंद हवा, गुणांच्या पलीकडे जा. गुण ओळखणं, स्वतःवर नियंत्रण. सारांश, सत्व प्रकाश, रज धडपड, तम अंधार. गुण करतात, माणूस करत नाही. जो गुणांच्या पलीकडे जातो तोच मुक्त. असा मनुष्य भगवंताला अत्यंत प्रिय. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.